अशाच प्रकारचे नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल कीर्तनांचा महासंगीला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. हातानं तिघे जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता. सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं. तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही. फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं. राहायचं तरी किती दिवस. 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मेला. इथं वकील म्हणजे हे नाही. वकीलही मेला. वकील तर मेला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही. मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची. तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय. वादाला फळ आहे अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य. भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य. खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही घालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं. कशातही पैसे घालते लोक. कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला. 10चा त्याला मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपये इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला. या दरिद्रीनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग आता त्याच्याकडं मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते का आला हरिपाठ करीन. ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय. जोरात बोला, खरंय का खोटंय. आणि मग दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए रत्या, ए भिक्या. का आला सुधरतील. लहान आले पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो. पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण. पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण. मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या. मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात. घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. मोठाले पोरं नका बोलू. ए जा पटकन. लहान पोरं. ह्या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं गाठ. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा.
पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरानो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहे, जोरात सांगा, आई आणि आई. एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा, याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. आणि 3 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई, मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातल्या सांगितलं, एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी ते जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही त्याचा. मी भात खात नाही, वांग तू येऊच नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या. तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली, म्हणजे 12वीला. तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका. ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी 8ची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 450 नाव छापितो बावळा का. कशातही पैसे घालायचे. पागलपणाची लक्षण. पुरी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, नावळी तो मुंडकी. आता काय करता? येड्याचा बाजार. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते. आला किडा, उभ्यानं जेवण. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहड आला एक ताटली हातात घेत, भात कान फटली. एकाला भातच सापडा ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तुझ्या बापाचं? आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलतं का? काही होता ना चांगला गोल टपा टपा म्हातारी तोंडात टाकायची. गुतला म्हातारीच्या नागपुडीत, म्याला म्हातारा. काय गरज काय होती? पण बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी. राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली.
थोडा दम घे तर त्याची पार्क कॅपॅसिटी संपली. थांब सर, ये मोकळा बस, थोडा मोकळा बस. दम खोंडला त्याचा ते. मोकळा होय. हा, त्याला हसून तो डोळे त्याचे कसे झाले. मोकळा बस. काय का मी आहे ना. मिठाला आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या, तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भेव वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने आहेत. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं आता. गेट तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झालाय. त्याच्या माग खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी. नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरिया मिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे. ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे, आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असायचं, एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती घोड्यानं नवरदेव. आणि मग त्याच्यापुढे तो बँडवाला इको द्या. ए बाहर फूल बरसा बरोबर आहे का? मेरा महबूब लॉन्स मध्ये एकदम शांतता. प्रेत पेटवायचे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. जमलं की नाही बरं? मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का?